हाय गाईज, वेलकम बॅक टू माय टू ब्लॉग. आणि येस, हा ब्लॉग असणार आहे माझा गेट रेडी विथ मी फॉर द शोभायात्रा, गिरगाव शोभायात्रा. आणि हा क्लिप मी परत करते आहे कारण का जेव्हा मी रेडी होत होती, जेव्हा मी फर्स्ट क्लिप ऑन केला तेव्हा मी कॅमेरा ऑन नाही केलेला, रेकॉर्डिंग ऑन नाही केली. सो ते माझं मी एकटीच बडबडत होती, मला परत शूट करायला लागतं आहे. आणि ह्या ब्लॉगमध्ये असणार आहे मी कशी रेडी झाली आहे. रितिका आणि माझा मेकओव्हर म्हणजे मेकअप हेअर सगळं माझं रितिका मेकओव्हर्सनी केलेलं. आणि येस, तिने कसं मला रेडी केलं आणि माझं कसा लुक फायनल लुक कसा रेडी झाला आहे तर बघायचं असेल तर माझा हा ब्लॉग लास्टपर्यंत बघा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काय बोलतात, लास्ट ऑर्डर कधी घेतलेली इव्हन बिंदास मुलगीच. माझं नावच लक्षात नाही, गौरी, तिचं आडनावच लक्षात नाही राहत. गौरी मला ना आता हे बघ ना, फोरहेड्सवर फोड्या आल्या त्या आधी नव्हत्या ना? नव्हत्या. अरे कळालं, मी तर माझी स्कॅल्प आहे ना माझा, तो ड्राय झाला म्हणजे आपल्या केसांचा. आणि ऑफिसमध्ये फुल डे ए सीमध्ये असतं ना, तर अजूनच ड्राय झाला आणि माझा डॅन्ड्रफ प्रॉब्लेम चालू झाला तो खूपच. म्हणजे तुला आता मी हेअर वॉश केलेत ना 3 दिवसांनी बघशील ना, ऑटोमॅटिक ती स्कॅल्प वर येते, ड्राय होऊन जाते पुन्हा. बाहेर अशी लिटरली म्हणजे ना कपड्यांवर पडतं माहिती असे केसेस झाडले की इतकं. आणि बिकॉज ऑफ दॅट मला असं वाटतं म्हणजे फेसवरती पण डॅन्ड्रफ. हां, राईस भिजवलेले आणि राईस भिजवून ग्राइंड केलं आणि ग्राइंड करून ते गाळून ना त्याची पेस्ट मी लावलेली केसांना. फरक पडला? हां, म्हणजे तेवढा केस मी जेव्हा धुते ना तेव्हा फरक पडतो आणि असं जरा सिल्की वाटतात. हां, पण माझ्या स्कॅल्पमध्ये मला कसलाच फरक नाही वाटत. ते हळूहळू येणार, आता लगेच नाही दिसणार. मी रितिकाकडून दोन वेळा ना रितिका, हां 2 वेळा मेकअप करून घेतलेला. ते दोन्ही वेळेचे मी फोटोज खाली टाकीन. ते इंडोर होतं ना, असं दोन्ही इंडोर होते. इंडोर मेकअप वेगळा आणि आउटडोर मेकअप वेगळा असतो का? असं काय नाही, पण इंडोरमध्ये फोटोज येण्यामुळे फरक पडतो. अच्छा, शूटवर डिपेंड आहे. तेच ना, एकदम लाईट. ते थोडं एक्स्ट्रा आणि शेप नव्हतं ना, म्हणून तुला बोलली कर. ज्वेलरी छान भेटली तुला, कुठे मिळाली? अरे इकडे मेघवाडीत आता कसं म्हणतो आपण आलो बघ, गल्ली क्रॉस केली तिकडे, तिकडनं स्ट्रेट खाली आहे म्हणजे मेघवाडी साईडला गेलीस ना तिकडे एक आहे ज्वेलरी शॉप. म्हणजे हे असेच ज्वेलरी भेटतात तिथे महाराष्ट्रात. तरी आता ही जी आहे ना, तो जे काय बोलतात कोल्हापुरी साज, हां तो कोल्हापुरी साज आहे ना, तो किती 500चा होता. तिने मला 400-450ला दिला. म्हणजे टोटल ना मी 700मध्ये घेतलं. रिंग ते दुसरंवालं ते आणि तो कोल्हापुरी साज. त्याचं मला खूप होते, पण असं हे घेऊ ते घेऊ सगळंच घ्यायचं. म्हणून मी तुला बोलले की जास्त ऑप्शन्स पाठव, तुला जे वाटेल ते का. फक्त मला ते चंद्रवाला आवडलं कारण का कसं हे जरा हेवी वाटत होतं. ते कुठलं आलं मी जे घेतलं ना, हां तेच मी बोलली, कारण त्याने लुक येतो. हां, तू जे पाठवलं ना ते गोल्ड खूप वेगळं आहे. ह्याच्या आधी पण तुला माहिती आहे अजून एक मी घेतलेला, तुम्ही आणला नाही, पण तो ना कॉपर गोल्ड आहे, तर ते सूटच नाही मला. हां, मी तेच तुला तो बघा ना जो मी तुला बोलले की नको. हो, मला सगळ्यात जास्त ना हेच आवडतं, आई छान वाटतं. दरवर्षी लागतेस तू शोधायला. हो, थोडी गेल्या वर्षी पाहिलं होतं. गेल्या वर्षी ना अशीच मी सहावारीची नऊवारी घातलेली. लुक म्हणजे असं मी लुक क्रिएट नाही केलं, नॉर्मल मी असंच मेकअप आहे. हां घरीच. काय करायचं होतं लास्ट इयर, बट तर जाऊ दे, नेक्स्ट इयरच करायचं. मला माहिती आहे काहीतरी लुक करायचं म्हटलं खर्च तर होणार. ते तर होतं. हां ना, मी लिटरली किती मी ना ज्वेलरी जास्त घेत नाही,
आणि ह्याच्यासाठी मी एवढी ज्वेलरी घेतली की मला आता ज्वेलरी घ्यायची गरजच नाही. मग आपण साडी घालतो नॉर्मल छोटंसं गळ्यात घातलं हां नॉर्मल. आपण ही हेवी ज्वेलरी कधी घालत नाही ना जास्त. मस्कराची खूप भीती वाटते का माहितीये मला असं रिलॅक्स. कारण कसं एकदा इकडे तिकडे लागलं मग झालं. काय नाही सुकू द्यायचं हां, पूर्ण सुकू द्यायचं. मग पुसायचं. मग ते पावडर तरी निघतो. काजळ लावतो ते तू लावतेस. नको तूच ना. फरक वाटतं. इयरबड दे. सून कशी दिसते मी अजून स्वतःला बघितलं नाही आहे. मी पुन्हा रेडी झाल्यावरतीच बघणार मला. आयब्रोजने पण लुक येतो ना. शेपमध्ये असते ना की पण तुझ्या आधी खूप जास्त बारीक केले आहेत का आता? अगं माझी बारीकच आहे. मला ना म्हणजे तू मी रोज करत आयब्रोज मग ते वाढणार ना. हो मी करतच नाही ना कारण का माझ्या ऑलरेडी बारीक असतात मी करतच नाही. बघ आता नाही मी रेडी झाल्यावरतीच बघणार मला. अच्छा पूर्ण केस हेअर्स कर मग मी बघते. ठीक आहे चालेल. हे माहिती आहे ना मी खाली करते तर हां 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 ते एक एक हे करू ना असं तसं तू डायरेक्ट म्हणजे वर वर कर. हां हां झालं शिकलेस. पण बघितला नसेल. कुठला होता ग CBI ना काहीतरी. अरे त्या दिवशी पण कुठल्या म्हणजे आपण मुंजा बघत होतो ना हा त्यात पण लास्टला झोपला. आणि अर्धी स्टोरी तर चालू होतानाच सांगितली त्यांनी. मला असं सिल्की पाहिजे जरा. मला आता स्ट्रेट केस अजिबात आवडत नाही माहितीये. मला तेव्हा होता की मला असं स्ट्रेट एक फेज येतो तेव्हा वाटतं की स्ट्रेट केस हा. पाहिजे मग समजतं की आणि स्टार्टिंगला 1 इयर मला खूप मस्त वाटलं एकदम. जसं जसं ते केस गळायला लाग तुला माहिती माझी केस एवढी गळायची एवढी म्हणजे आता पण तेवढी अगदी तर गळतात. टकलीच झाली असेल मी आता मला केस आली. जाऊन बघू मी. येस. आवडलं? मस्त एकदम मस्त. ज्वेलरी घातली की अजून लुक येईल ना. येस. छान वाटतं. साडी चांगली वाटते. हो. खूप छान. ह्याचं फायनल म्हणजे ज्वेलरी वगैरे घालून मी दाखवते एकदम फायनल लुक. आणि तुम्हाला पण असा जर मेकअप करायचा असेल तर रितिकाला मी तिचं इंस्टाग्राम हे पोचवते मी तिचं इंस्टाग्राम ID खाली मेन्शन करीन. आणि येस आणि माझे आधीचे फोटोज जे तिच्यासोबत मी आधी पण काम केलं ते त्याचे फोटोज पण मी दाखवेन. आणि ह्याचे पण फायनल फोटोज मी टाकेन व्हिडिओच्या एंडला. सो येस. येस. बघ किती मस्त लोक आले. हिने एक काम पण नाही केली आणि आतमध्ये केला होता. मी अशीच करते. अरे ॲक्च्युली ती नवीन साडी आहे ना. पण ती टेबलावर ठेवली. असं असतं माझ्या मम्मीचं पण मी हळद करायला असतं ना तर बापरे जाऊ दे. मला काय होतं? नथ विसरशील ना. बोल लागलो. बोल. आणि मला ते कसं घातलं
येस दिस इज माय फायनल लुक. अजून मी बाहेर नाही गेली आहे. बाहेर जाऊन बाहेरचे फोटोज पण मी टाकीन ना त्याच्यावरती.